स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र असेल। वर्षावरच्या पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी ही माहिती दिली आहे। 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। विधानसभेसाठी स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र। महायुती 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करणार असल्याची ही माहिती मिळते। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे। तर या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्यता व्यक्त केली आहे। विधानसभेला उमेदवार निवडताना सर्वेक्षणाचा आधार घेणार असल्याची माहिती आहे। विधानसभेला तिन्ही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा आणि उमेदवारी दिली जाणार। लोकसभेला भाजपच्या सर्व्हेचा जागा वाटप आणि उमेदवार ठरवताना फटका बसला। खरं तर स्ट्राईक रेट वरतून आणि जिंकण्याच्या क्षमतेवरतूनच संपूर्ण जागा वाटप होईल। जे हे सगळे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांना प्रत्येकाला जे काही वाटतं ते त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे, सांगण्याचा अधिकार आहे। सगळेजण सांगतील आणि नंतर फायनल निर्णय होईल। स्ट्राईक रेट जास्त असा नाहीच आहे। आमच्या तिन्ही नेते देवेंद्रजी, मी सारे बसलो होतो, सुनील तटकरे साहेब, माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, आम्ही सारे बसलो। त्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला होता, जिंकण्याकरता लढायचा, दुसरा फॉर्म्युला नव्हता। जागा वाटपाचा आता गणपतीनंतर पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून चर्चा करणार आहे, जागा वाटपाचं सूत्र ठरणार आहे। निश्चित स्ट्राईक रेट लोकसभेचा जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे। विनिंग सीट ज्या असतील, मग ते राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो का भाजपचा असो, त्याला प्रायोरिटी दिली जाणार आहे। कोणी किती जागा लढवावी याबद्दलचा जो संभ्रम आता मीडियाच्या मार्फत किंवा इतर लोक जे काही बोलत आहेत त्या मार्फत जो येतोय, तसा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही कोणी किती जागा लढवाव्यात। स्ट्राईक रेटच्या गोष्टी कराल तर तुमचा काय स्ट्राईक रेट आहे? हां, तुमचा स्ट्राईक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे, लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा खूप मोठा आहे, भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे, खोटं बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे, कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राईक रेट आहे?